रात्रीचा 7-12. यार असला सेट होता यार दौलू, तुला सांगतो मी असं आतमध्ये गेलो चालत. 4 लोक आली, चहा विचारताय, पाणी विचारताय, सर हे घेणार का ते घेणार का. मी असं उभं आहे तर बघतो समोर तर काय रेल्वे स्टेशन, आणि असं मागे वळून बघितलं तर एअरपोर्ट. आणि तिकडे साईडला ना व्हॅनिटी व्हॅन लागली होती. तिकडनं कोण उतरलं असेल? दी रॉबिन सिंग. यार आयुष्यात जर एवढं मोठं व्हायचं असेल ना तर विनम्र राहावं लागतं यार, इतकं कळालंय मला. मग आदे तुला नाही व्हायचं मोठं? ऑफकोर्स व्हायचंय. मग वागच की जरा नम्रासारखं. हे नम्रता इज ऑलरेडी माइन. हा म्हणून तर त्या रॉबिन सिंगने मला ग्रँटली नाही घेतलं. त्याला इतकं भारी वाटत होतं ना, मी असं सगळ्यांशी रिस्पेक्टफुली वागतोय, बोलतोय. हे तो पण तसाच आहे, खूप भारी माणूस आहे माहिती आहे का. स्टार किड असून पण इतकं डाऊन ऑन अर्थ कसं काय असू शकतं ना कोणी. तू या स्टार लोकांचं मला काय सांगू नको. यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. ए भावा, मी तिथे होतो समोर, तू बघितलेला ना म्हणून तुला माहित नाही. मी त्यांना भेटलो, बोललो, भारी माणूस यार खूप. आणि तू काय रे बाहेर थांबून इंडस्ट्री मधल्या लोकांना जज करतोयस? हो, म्हणून त्या रॉबिन सिंगला ड्रग प्रकरणात आत टाकला होता ना. हे तू वकील आहेस ना, मग निदान प्रकरण नीट समजून तरी घे. तो निर्दोष सुटला होता बरं का, त्याची काही चूक नाही याच्यामध्ये. तो फक्त उभा होता पार्टीमध्ये. होय काय? बापाकडे पैसा असल्यावर काय, तो म्हणाल तसा चार्जशीट, तो म्हणाल तसा निकाल. ऐक ना, जर हा फॉर्म्युला वर्क करत असता तर मग त्याला अटकच कसं काय झाली? तसं नसतंय बाबा, जी पकडतात त्यांना पण मलिदा लागतो ना. त्याचं काय करणार? हे जा यार, मला जे माहिती आहे ते विचार. हा आद्या, हिरोईन कोण होती? हिरोईन आधी घेणार होते आलिया, पण तिला पोरगी झाल्या त्यामुळे आता नाही. तिला घेतलं. ती ही कोण? नूतन कुमारी. तुला घेतलोय? हा. अरे ते केतो प्यारे मधली. तुला कसं काय माहित? अरे माझा मित्र आहे का नाही मुंबईचा, त्याचा फिटनेस क्लब आहे ना, त्या फिटनेस क्लबला येते ती. काय व्यायाम करतील का कडक. तिथलाच तो रील टाकला होता बघ. आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए, आज की रात. भारी यार, जबरदस्त जबरदस्त. हे कोण भारी आहे मला पण सांगा. अरे हिरोईन माझ्या फिल्मची. आद्या यार, तू रॉबिन सिंग बरोबर मूवी केलास, एकतरी व्हिडिओ कॉल करायचा ना रे. मी आणि योगिता फॅन आहोत त्याचा. अगं मी साधा सेल्फी पण नाही काढला त्यांच्यासोबत. का? अरे पण का असं? आता मग तुला त्या पिक्चरची आठवणी नाही कायच? अरे तो मोहित मला बीटीएस पाठवणार आहे तिथला. होय. आणि हा कसं आहे माहितीये का, एखाद्या स्टार समोर जर आपण असा फॅन मोमेंट क्रिएट केला ना, त्याच्याकडे सेल्फी काढायला गेलो तर आपली डिग्निटी कमी होते. त्या स्टारला मग असं वाटतं की हा असा वन डे टुडे वाला आहे, आणि त्यांना असं वाटतं की आपण ते वन डे टुडे वाले ऍक्टर असणार. पण हिला का अवघड गोष्ट आहे. म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असून आपण डिग्निटीसाठी नाही करायची, ही जरा अवघड गोष्ट आहे. मी असतो का नाही, कचा फोटो काढले असते जिम बिम करताना, व्यायाम करताना. हाच तर फरक आहे ना आपल्यात. म्हणून तर माझं सिलेक्शन झालं टॅलेंटच्या बेसिसवर. तुझं सगळं संपलं शूट आता? झाले, शेड्यूल संपलंय माझं. पोस्ट प्रोडक्शन थोडं बाकी आहे. आद्या, ते शेड्यूल नाही, स्केड्यूल असतं. आता तू मोठ्या माणसांवर राहतोयस, सो स्पीक प्रॉपरली. बघा 300 फिल्म केलं. काय काय नाही तू म्हणतेस ती बरोबर आहे. आद्या तू जरा नीट बोलायला शिक माझ्यासारखं. बरोबर नाही म्हणजे त्या रॉबिन सिंगला काय डोक्यानी पांगळायस का असं बोलायला पाहिजे होतं का? प्रयत्न चांगला तुझा, पण नाही जमलं तुला. ते बोलायचं पण नाही, कारण ते खूप फालतू आहे. पण ते जाऊ दे, महत्वाचं आहे ते डोक्यानं पांगळाच आहे. त्याला म्हणलं तरी काय फरक पडायचं. दी आदित्य बद्दल काहीतरी आपण आपण सगळ्यांना तुझ्या मूवीला जाऊयात आणि सगळ्यांचं तिकीट मी काढणार. डन. येस. कूल. आणि माझ्याकडनं पॉपकॉर्न्स. ए माझ्या इंटरेस्ट सगळ्यांनी शिट्ट्या मारायच्या बरं का. ती वाजवतो. आदे यावर्षी ग्रामपंचायतीला आबांना उभं करायचं चाललंय, माझ्या डोक्यात चाललंय. तर प्रचाराला आहे का नाही, तू रॉबिन आणि नूतनला बोलू आपण. गावाकडे मस्त पैकी हुरडा पार्टी करू, मस्त प्रचार होईल. हा हवा फुल चालतंय. आणि त्या ग्रामपंचायतीचं 5 वर्षाचं बजेट तिथंच संपेल. ती काय बँक आहे तुमची? ए चिल रे. रॉब्या नुत्या आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. चिल, येतील सगळेजण, काय नाही. हे हा, पण तू जर असा विचार करत असशील की मी सुद्धा फ्री मध्ये येणार आहे, तर असा विचार तू नको करूस, चुकतोयस तू. कारण आता मैत्री एका साईडला आणि व्यवहार एका साईडला ना. वी आर प्रोफेशनल्स.
अरे फरफटत नेलं कळेल का तुला? शहाणपणा करू नको जास्त. हे वरती जाऊ दे. तुमच्या दोघांना सगळ्यांना मला एक महत्वाची गोष्ट सांगायची. असो, मला उशीर होता, मी निघते. बाय. अरे आराध्य रणदिवे आणि गुंडप्पा जाधव ह्यांच्याबद्दल तुला काय माहितीये का? एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सांगितली नाही. माईन बद्दल काहीतरी समजलं? तुला उशीर होतोय का नाही? जा ना. मी लीप पण टाकेन हे ऐकण्यासाठी. सांग मला. तरी का नाही आतापर्यंत मला मिळालेली माहिती अशी का नाही, आधी ह्यो बंगला ब्रिटिशांकडे होता. बरोबर. त्याच्यानंतर एका उद्योगपतीने घेतला. उद्योगपतीकडं आहुजा बिल्डरकडे गेला. आहुजा बिल्डरकडनं कोणाकडे आला? माईनकडे. बरोबर. काय नाही एवढी माहिती होती ना आतापर्यंत आपल्याकडे. हो, आणि मध्ये इंडियन गव्हर्नमेंटकडे होतं. त्यांना काय एवढा फरक पडत नाही. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत आपल्याला काय माहित होतं की बंगला माईनच्या नावावर, पण तो माईनच्या नावावर नाही, मग गुंडप्पा जाधवच्या नावावर आहे. नाव कुठं तरी ऐकलं का वाटतंय? हे आद्या, अरे त्या गुंडप्पा जाधवच्या नावानं पत्र नाहीत काय, ते NYKM काय ते आहे ना. एक सेकंड, आठवलं मला, आठवलं. हे पण त्याच्या नावावर कसं काय बंगला? हा, काही फेकू नको. मी फेकतोय, थांब जरा. ठीक आहे. काय हे कुठे मिळालं तुला? वकिलाला सोर्स विचारायचे नाहीत, ज्ञान घ्यायचं आणि पुढे सारखायचं. तिकडे दौलत, एक लक्षात येत आहे का तुझ्या? पत्र माईंच्या नावाने असू दे किंवा गुंडप्पाच्या नावाने असू दे, त्यातला एक पॉइंट कॉमन आहे. NYKM, नवयुग क्रांती मोर्चा. सध्या उगाच काहीतरी चिपकू नको, आमचा जरा महत्वाचा विषय चालू. हे त्या पुस्तकात लिहिलं, आणि पुस्तकापेक्षा नक्कीच तुला जास्त माहिती नसेल. बघू काय लिहिलं. आद्या वाच ना प्लीज. वाच ना प्लीज. तुला मी या पात्रतेचा वाटलो संचिता. हे तुम्हाला हे वाचायला दिलंस. लवकर वाच, नाही तर मी गुगलवरून ट्रान्सलेट करून घेईन. हा, वेळ कमी आहे. नवयुग क्रांती मोर्चा ही संघटना जगजित सिंग सरलशकर यांनी स्थापन केली. जगजित सिंग सरलशकर यांनी याची स्थापना विद्यार्थी आणि शेतकरी तसेच कामगार यांच्या समर्थनात उभारली होती, परंतु या संघटनेअंतर्गत कलह निर्माण झाले, त्यामुळे ही संघटना बरखास्त झाली. वाच ना पुढे. एवढंच आहे. एवढं छोटं पुस्तक आहे. मग संघटना डिस्ट्रॉय का झाली? नाही, त्या पुस्तकात लिहिलेलं नाही. पण आपल्या बंगल्याबाहेर जी सरलष्करची पाठी लागली ना, बहुतेक हेच आहेत ते. पण बंगला मग त्या गुंडप्पा जाधवच्या नावानं कसा? हे तुला कसं माहिती? ठीक आहे. आता हे तुला कुठे मिळालं? डॉक्टर, वकिलाला सोर्स विचारायचे नसतात, ज्ञान घ्यायचं आणि पुढे सारखायचं. हे यांनी विकत घेतला असेल मग बंगला, किंवा बळकवला असेल. म्हणजे त्या संघटनेच्या कलहामध्ये हा बंगला पण आहे. तर गप्प बस जरा, काही बडबड नकोस. डॉक्टर थांब, हा बंगला जर गुंडप्पाचा असेल तर माई गुंडप्पाच्या कोण आहेत? माईंचा आडनाव पण जाधव नाही, नाहीतर बायको तरी म्हणलं असतं. किती कन्फ्युजिंग आहे हे. व्यवस्थित क्लिअर आपल्याला कोण समजून सांगेल रे? हा गुंता घेऊन डोक्यात मी जायचंय का ऑफिसला? माझ्याकडे एक माणूस आहे जो हे गुंता सोडून. कोण? पुन्हा सुरू झालं यांचं. संचिता पण सामील आहे ना? तर हे दोघं मूर्ख ते मूर्ख, ही कशाला त्यांच्या नादी लागते ना मला कळत नाही. या दोघांपेक्षा तिला जास्त घाई आहे माहिती घेण्याची. पण माईंना जर कळलं की हे लोक अशा प्रकारे त्यांची माहिती घेतात तर काय, त्यांच्या बरोबर आपण पण घर सोडायचं. सिद्ध्या, हा जो माणूस आहे ज्याला तुम्ही भेटायला जाणार आहात तो कोण आहे नक्की? काहीच माहिती नाहीये. बघू आता तिथे गेल्यावरच कळेल. ते जाऊ दे योगिता, कालचा इव्हेंट कसा झाला? खूप मस्त झाला इव्हेंट. सिद्ध्याने खूप छान होस्टिंग केलं बरं का. अख्खा शो होस्ट केला त्यांनी. मी फक्त होस्ट केलं, पण कालच्या इव्हेंटला खरी रंगत तर सौरभने आणि अलेक्झांडरने आणली. काल सौरभ पण आला होता. हो, संचिता घेऊन आली होती त्याला. केवढं सुंदर गाणं गायला माहितीये.
तर म्हटलंच होतं चांगलाच मुलगा आहे तो. डोळे पण छान आहेत. केस कुरळ आहेत पण काल मदतीला धावून आला ना. हो, स्वतः म्हणाला काही लागलं तर सांगा, मदत करतो. म्हणजे आता दोघं परस्पर भेटायला पण लागले म्हणून. छाया पण मी पण होस्ट बऱ्यापैकी केला. खरंच छान केलं. अक्षरशः अख्खा कार्यक्रम वाचवला सिद्ध्या. हा. ए अजून कोण गाणं म्हटलं? अलेक्झांडर. दादा मला पण ते गाणं आता परत ऐकायचं. गातो की छाया मॅडम तुमच्यासाठी काय पण. खरंच छान काम केलं अलेक्झांडर. पण छाया तू नव्हतीस ना, त्यामुळे योगितानं खरंच खूप टेन्शन घेतलेलं यार. अगं टेन्शन कशाला घ्यायचं, जे आपण व्यवस्थित सगळा इव्हेंट प्लॅन केला होता ना. हो मान्य आहे, पण तू नसलीस ना की असं कसं तरी होतं मला. तू असलीस ना की धीर मिळतो. नाही, पुढच्या वेळेस पासून नाही जाणार मी अशी अचानक. आई कशी आहे? बरी आहे ती पण आता. हा दौलत, हा आहे काय निघतोच. हा ठीक आहे, ओके बाय. मी जाऊन येतो. सिद्ध्या सांभाळू ना. हो. मी पण किचन मधलं बघते काम. असं असं. कुठे कोण? अरे तुझा माणूस कुठे? हा त्यो हो दौलत शेठ, सांगा की यांना. आता मी काय सांगू? दौलत शेठ तुम्हीच सांगा. अहो काल सांगितलं की. अहो तसंच त्याला सांगा की. बर, त्यो आपला माणूस आहे का नाही, हा. रॉ मध्ये कामाला होता. रॉ नाही हो, रॉ. हा, आणि त्यो सगळी सिक्युरिटी चेक केल्याशिवाय इथं येत नाही. हा. अरे पण इथं कसला जीवाला धोका आलाय त्याच्या? डॉक्टर साहेब, आपण किती लोक येणार आहे असं त्याला सांगितलं होतं. 5 जण. कुठे 5वा माणूस येऊ द्या ना. बाबा माणूस हे आला, आमचा 5वा माणूस पण आला. आता कुठे आहे सांग? अहो येऊ तर द्या की, जरा धीर धरा की. गाईज गाईज आय एम रिअली सॉरी, मला उशीर झाला. आलेत का ते? हा आलेत की. ठीक आहे, खिशातच ठेवलेत. तू तिला विचारलं का? विचारलं का? नाही म्हणजे ना, मी डोळे तुला नाही बघितलं तुला. का? दिसायला इथं नाही, पाहतो नाही, नाही. नको नको बोलूस तुला. त्याला सांग. तिला सांग. कुठे पण चालू. हे ऐक ना, तू म्हणलास तो रॉ मध्ये होता हो दीपक राव. म्हणजे हाय, हे कुठे? आय एम दीपक, डेंजर डिटेक्टिव्ह दीपक. रेडी? अरे वा, ऐका ना, आमची जरा महत्वाची मीटिंग चालू आहे, आपण नंतर बोलूयात ना प्लीज. आदू. हे रॉ रॉ अहो तुमची केव्हाची वाट बघतोय आम्ही दादा. सर जणांना माझी काम करायची स्टाईल सांगितली नाही का? बरं जाऊ दे, आपण मुद्द्याचं बोलू. हा हा हा. मुद्दा. मी काय स्टँडअप कॉमेडी करत नाहीये. सगळ्यांनी पुढे बघा. तर तुम्हाला NYKM बद्दल माहिती हवी होती. NYKM म्हणजे नवयुग क्रांती मोर्चा. गुड GK. या संघटनेची स्थापना केली जगजित सिंह सरलष्कर यांनी. व्हेरी गुड GK. ही संघटना जगजित सिंह सरलष्कर यांनी चालू केली शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार यांच्या समर्थनात, आणि ती पुढे चालवली त्यांचा मुलगा पुअर GK. त्यांचा मुलगा रणजित सिंह सरलष्कर यांनी ही संघटना चालवली. त्यांनी ही संघटना संपूर्ण भारतभर पसरवली, आणि या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पुअर GK. सर प्लीज, इथं आपण JK खेळायला आलो का? पण मला सांगा, तुम्हाला कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम माहिती आहे? सिद्ध्या. हे सिद्धे गप्पी जरा. नाही ना? मग सांगा पटपट. ठीक आहे, पुढे बघा. या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तुमचे घरमालक गुंडप्पा जाधव. मग माई? कोण माई?
रणजितसिंह सरलष्करांनी हा बंगला घेतला आणि तो गुंडप्पा जाधव यांच्या नावावरती केला. का? का? आता ते शोधावं लागेल, त्याला वेळ लागेल. अच्छा. आणि तुम्हाला माहितीये वेळेची किंमत असते. वेळ. रणजितसिंह सरलष्कर यांचा खून झाला असं लोक म्हणतात. खून कोणी केला? त्यावेळेसचे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी मिळून खून केला असं लोक म्हणतात. कारण NYKMचं वाढत जाणारं जाळं हे राजकारण्यांसाठी घाम फोडणार ठरत होतं. पण रणजितसिंह सरलष्कर यांना मानणारा मोठा वर्ग आज देखील आहे. क्रांतीनगरची सर्व जमीन त्यांची आहे. तिथले सगळे लोक त्यांना देव मानतात आणि प्रत्येकाच्या घरी रणजितसिंह सरलष्कर यांचा फोटो आजही आहे. आमदार ढोणे हा NYKM मधला छोटासा कार्यकर्ता होता, पण आज सत्तेत जाऊन बसलेला आहे. तरी ढोणे माहिती नाही एवढा टरकत होता. हा. कोण माहित? हा, तुम्ही आराध्य रणदिवे म्हणून नाव ऐकलं होतं का NYKM मध्ये, म्हणजे वाचलेलं का? हा. नाही. पुढे बघा. हा. हा. सॉरी. माझ्या ऐकण्यात तर नाही आलं, परंतु NYKMच्या बडोद्याच्या ऑफिसमधून मी काही जुने दस्तऐवज मागवलेत. त्यात बघू काय मिळालं तर. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनी NYKMचा इतिहास शर्तीने संपवायचं ठरवलं होतं. त्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी त्यांचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. आणि सावधान, तुम्ही ज्या बंगल्यात राहताय तिथे काहीतरी मोठं आहे असं लोक म्हणतात. माईचा फोन आलाय. उचल ना, उचल ना. उचलून काय बोलू? तू उचल तरी. रे बाबा, असं उचल. करू. माईचा फोटो चालला. दौलत उचल. हा, उचल तू. हा. हा, हॅलो. हा हा माई. हा, मी बरा आहे. हा, मी बरा आहे. हा, हो हो. नाही म्हणजे हा होणार आहेत आता. हा, हो हो, देतो. काय म्हणाला रे? हा. माय म्हणलंय जे करतोय ते बंद कर, म्हणजे करत नाही ते चालू कर. बघा, म्हणजे सांगितलं ना, माईना कळलं तर अवघड होईल. हा ना यार. हे अरे अभ्यास कर म्हणले. बापरे. वाचलं. हे हा कुठे गेला? डेंजर दीपक डिटेक्टिव्ह. काय असं कसं यार? जीके ऐक ना काय राव एजंट, LIC एजंट पण वाटत नव्हता. तो खूप विचित्र होता. त्याचं नाव तर ना अति विचित्र होतं. डेंजर दीपक डिटेक्टिव्ह. आणि ते काय होतं, 1D 2D काय 3D. अरे पण कशाला करायचे तसे उद्योग? माईंना जर हे सगळं कळलं तर ह्याचे परिणाम किती वाईट असतील तुम्हाला माहितीये ना. माई आपल्या जवळ राहत नाहीत, पण आपल्याला सगळ्या गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. बोलल्या माईंच्या बिना डिग्रीचे 2 वकील बोलले. तुमच्या चेष्टा करा, महिन्यामध्ये आणायचं नाही. हा, ते ठीक आहे, पण छाया म्हणते ते बरोबर आहे. माईंचा अचानक फोन आलता मला आज. हे दौलत कसायच रे, म्हणजे अभ्यास चालू आहे ना, विषय निघाले का, असं म्हणत होते. मग आता तरी ऐक त्यांचं. हा, तुम्ही असे कारनामे करू नये ना म्हणून सांगतायत त्या. काही उगाच माहीत काय करणार आहे यार. आणि असं तो डिटेक्टिव्ह सांगत होता बघ, तुम्ही हे घर लवकरात लवकर सोडा म्हणून. काहीतरी धोका आहे. तुझ्या डोक्यात एकच गोष्ट चालते का? काही झालं की घर सोडायचं. नाहीतर काय. दौले असे पैसे वाया घालवत जाऊ नकोस रे. हे पैसे वाया गेले नाहीत. जेवढे पैसे गेले ना तेवढी चांगली माहिती पण मिळाली आहे का नाही रे? हा, मी सहमत त्याच्याशी. हो बरोबर आहे. तुला असं वाटणारच रे. दौल्या,
मी हे शेवटचं आणि स्पष्टपणे सांगते हा. ज्यांना कोणाला हे घर सोडून बाहेर जायची इच्छा असेल ते खुशाल जाऊ शकतात, पण माईंनी तुमच्या या कारणामुळे कोणालाही बाहेर काढलेलं मला आवडणार नाही. आद्या, तू आत्ताच एक मोठा मूवी करून आलास ना रे, आता तरी सुधर, कामावर लक्ष दे. मी लास्ट वॉर्निंग देते तुम्हालाही. संचिता, तुलाही. जरी तू माईंची भाची असलीस तरी त्यांना सांगून सगळं कर. माईंना अविश्वास अजिबात खपत नाही. मला जे वाटते ते मी तुम्हाला सांगितलंय, बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या.